एरिया विशाल नगर, फरांदे नगर आहे आणि पुढे काबरा नगर आहे आणि इकडे फरांदे पार्क आहे. म्हणजे हा एरियाला असं एंट्री करतानाच इतकं घाण झालेलं आहे. जागृत हनुमान नगरमधून ते पाणी बहुतेक वर्गणी गोळा करून त्यांनी केलेलं आहे आणि हे रोड होण्याच्या आधी हा प्लॉट रिकामा होता, त्याच्यामुळे याच्यात सोडलेलं आहे. करून गोळा करून नेते. आम्ही त्यांना इथपर्यंत सांगितले की तुम्ही तिथे टाका, तिथे डेली गाडी येते, पण आमच्याकडे ही सोय नाहीये. एवढं समजून सुद्धा ते लोक इथे येतात आणि इथेच कचरा टाकतात आणि आम्ही बोलायला गेलो तर उलटा आम्हाला शिवीगाळ करतात की अरे तुम्ही तर कचरा तुम्ही तर राहता, तुम्हीच टाकत असाल तर आम्हाला का बोलताय तुम्ही दुसऱ्यांना का बोलत नाहीये. आम्ही किती जणांना कोणाला बोलायचं. आम्ही जर आता एवढंच ठरवलं की यावेळेस वोटिंगला आम्ही विशालनगर मधून कोणीच वोटिंग करणार, बहिष्कार करणार होतो आम्ही. सर, नाल्याचा जो प्रॉब्लेम आहे गेल्या 10 वर्षापासून सतत चालू आहे आणि आम्ही गेल्या 10 वर्षापासून इथं राहत असल्यामुळं याचा त्रास आम्हालाच माहीत आहे. त्याच्यानंतर इथं 2 शाळा आहेत, लक्ष्मी बाल संस्कार केंद्र आहे, त्याच्यानंतर नाना पालकर शाळा आहे. हे दोन्ही शाळेचे विद्यार्थी इथं रात्रंदिवस ये जा करतात, त्यांना खूप त्रास होतो. पावसाळ्यात येणं जाणं बंद होते. उमेदवाराला बोला, किती वेळेस कोणाला बोला, नालीचं पाणी इकडेच, पावसाळा पडला तरी कचऱ्याचा गोंधळ इकडेच. एवढे मच्छर येतात, संध्याकाळी 5 वाजता आम्हाला दार बंद करावं लागतं, जेव्हा की दिवा लावायची वेळ असते ती. आम्हाला पूर्ण घर पॅक करून बसावे लागतात. काय करणार आम्ही इथे. आम्ही किती वेळेस कंप्लेंट करायची. ते माणसं सुद्धा इथे थांबून वॉशरूम करतात. किती घाण वाटतं ते. म्हणजे कचऱ्याचा गोंधळ तर वेगळाच आणि हा दुसरा पण गोंधळ वेगळा. काहीतरी सोय करायला पाहिजे. आणि घरमालकालाही ही जी जमीन ज्याची प्लॉट आहे त्या घरमालकाला आम्ही बोललोय, कित्येक वेळेस सांगितलं की तुम्ही काहीतरी सोय करा, बाउंड्री करा, काहीतरी व्यवस्था लावा, पण त्यांनी सुद्धा भाग आहे. आणि मच्छरचा एवढा त्रास झाला आहे की घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे.